तर बेसिकली हा जो दातांचा विषय आहे की ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे मोस्ट कॉमनली आपण म्हणतो ब्रेसेस ट्रीटमेंट. सो ह्याच्यात दोन ॲस्पेक्ट्स आहेत. म्हणजे नॅचरल दात आपले लाईफ लॉंग कसे टिकणार, किंवा आधी माझे दात खूप चांगले होते, आता पिवळे दिसायला लागले आणि झिजलेत पूर्णपणे आणि सेन्सिटिव्हिटी डेव्हलप झालेली आहे. सो म्हणजे काहीतरी बाईट इश्यू आहे. सो जे फेज 1 ऑर्थोडॉन्टिक्स आहे, बट एजिंगमुळे काय होतं, दातांची झीज होते आणि त्याच्यामुळे तरी फॉर एक्झाम्पल आता काही मुलं तोंड उघडं ठेवून झोपतात. खूप पेरेंट्स सांगतील तुम्हाला की माझा मुलगा ना तोंड उघडं ठेवून, पण तो खूप दमतो ना म्हणून तो तोंड उघडं ठेवून झोपतो, विच मे नॉट ट्रू. नमस्कार, मी निखिल बल्लाळ. ठाणे वैभवच्या पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा पॉडकास्ट अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणजे खास करून प्रत्येक पॅरेंटसाठी. मी पण एक पालक आहे आणि प्रत्येक पॅरेंटने हा पॉडकास्ट नक्की बघावा, कारण आपल्या मनात जे प्रश्न आहेत खास करून आपल्या मुलांच्या दातांविषयी, तर त्याची उत्तरं आपल्याला ह्या पॉडकास्टमधून मिळणार आहेत. आणि त्यासाठी आपण एका तज्ज्ञाला आज इथे बोलवलेलं आहे. डॉक्टर प्रीती कुलकर्णी आज आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत ठाणे वैभवमध्ये. डॉक्टर प्रीती कुलकर्णी गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. ते मुलांमध्ये आणि पालकांमध्ये खूप पॉप्युलर आहेत आणि अनेक मुलांना आजपर्यंत त्यांनी ट्रीटमेंट दिलेल्या आहेत. क्रिएटिव्ह स्माइल्स असा त्यांचं डेंटल क्लिनिक आहे आणि गेले 4 दशकांपेक्षा अधिक त्यांची प्रॅक्टिस त्यांच्या वडिलांपासून जी सुरू आहे ती त्या पुढे घेऊन जात आहेत. तर अशा डॉक्टर कुलकर्णी आज आपल्यासोबत आहेत आणि आपले जे मनातले प्रश्न आहेत, तुमच्या मनातले, माझ्या मनातले, ते आपण सगळ्यात दिलखुलासपणे डॉक्टर कुलकर्णींशी बोलणार आहोत. तर डॉक्टर, खूप प्रश्न आहेत आणि पॅरेंट्स म्हणले की आजकाल प्रश्न अनलिमिटेड आहेत आणि मुलांबद्दल खूप सगळेजण पर्टिक्युलर असतात. अवेअरनेस खूप वाढलेला आहे. तर बेसिकली हा जो दातांचा विषय आहे की अनेक मुलांमध्ये तो विषय आता पाहायला मिळतो आणि तो खूप वाढतोय. पण नेमकं कधी डॉक्टरला भेटावं, कधी ब्रेसेस घालावे, कारण ते पण एक त्याबद्दल पण एक थोडंसं एक कन्फ्युजन आहे की परमनंट टीथ सगळे आल्यानंतर मग ब्रेसेस घालावे की त्याच्या आधी पण घातले तर चालतील. नेमकं ह्याचं जरा थोडी क्लॅरिफिकेशन देऊ शकाल का? येस. सो ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे मोस्ट कॉमनली आपण म्हणतो ब्रेसेस ट्रीटमेंट. सो ह्याच्यात दोन ॲस्पेक्ट्स आहेत. एक आहे जॉ करेक्शन किंवा स्केलेटल करेक्शन, बोन करेक्शन, आणि एक आहे दातांचं करेक्शन. सो जे जॉ करेक्शन आहे म्हणजे काय नेमकं, की वरचा जबडा आणि खालचा जबडा, सो अपर जॉ आणि लोअर जॉ, ह्याचं शेप, साईज आणि पोझिशन ह्याचं बरोबर प्लेसमेंट आहे की नाही, म्हणजे त्याचा शेप इनफ वाईड आहे की नाही, की येणाऱ्या परमनंट दातांना ते अकॉमडेट करू शकतं की नाही, साईज इनफ आहे की नाही, आणि त्याचं पोझिशन म्हणजे खूप बाहेर आहे, खूप आतमध्ये आहे. आपण बघू शकतो लहान मुलांमध्ये हे खूप बाहेर असू शकतं, कधी कधी हा जॉ बाहेर असू शकतो. सो हे प्लेसमेंट बरोबर आहे की नाही, हे फेज 1 ऑर्थोडॉन्टिक्स आहे, म्हणजे ऑर्थोडॉन्टिक्सचा पहिला पार्ट. आणि फेज 2 ऑर्थोडॉन्टिक्स आहे की आता जॉ बोन करेक्टेड आहेत आणि मग आपण फक्त दाताची अलाइनमेंट बघतो. सो जे फेज 1 ऑर्थोडॉन्टिक्स आहे हे खूप अर्ली केलं जातं, कारण काय आपलं जसं वय वाढतं तसं आपलं हाड कडक होत जातं आणि जेवढं हाड ठिसूळ असेल, जेवढं हाड सॉफ्ट असेल, ती ट्रीटमेंट ही जी फेज 1 ही जास्त चांगल्या रीतीने आपण करू शकतो. सो जी प्री टीन मुलं आहेत, म्हणजे 7 पासून किंवा 6 पासून ते 12 पर्यंत, हा एक आयडियल एज ग्रुप आहे हे फेज 1 ट्रीटमेंट घेण्याकरता. सो तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला, द मोस्ट आयडियल एज टू विजिट अन ऑर्थोडॉन्टिस्ट शुड बी अराउंड 7 years, की जेव्हा आपले समोरचे 2 दात आलेले असतात, मुलांना दाढा आलेल्या असतात, बट अजून परमनंट दात नाही आहेत, तर ती एज एकदम करेक्ट आहे की ऑर्थोडॉन्टिस्टला जाऊन भेटायला आणि मग समजून घ्यायला की खरंच तुमच्या मुलाचे दात व्यवस्थित येत आहेत की नाही आणि ह्याला काही ट्रीटमेंटची गरज आहे की नाही. कारण काय होतं डॉक्टर, की हे एज इतकं टेंडर एज आहे की त्यावेळेला पालक पण थोडेसे घाबरलेले असतात, मुलांमध्ये एक भीती असते. तर एक कशा प्रकारे तुम्ही त्यांना एक तो कम्फर्ट देत असता, म्हणजे कारण अनेकदा ती खूप भीती असते मला. बरोबर. पण तुम्हाला मी सांगू इच्छिते की हा एज ग्रुप जो आहे ना, हा माझ्या प्रॅक्टिसमधला सगळ्यात सक्सेसफुल ट्रीटमेंट करण्याचा एज ग्रुप आहे, बिकॉज मुलं ह्या एकदम ऐकण्याच्या कपॅसिटीत असतात, टीनेजर्सच्या पेक्षाही आईवडिलांच्या एकदम ऐकण्याच्या ह्याच्यात असतात, पहिली गोष्ट. सेकंडली ते स्वतःही खूप एक्सायटेड असतात की मला काहीतरी ट्रीटमेंट होणार आहे. आणि तिसरं म्हणजे आता विथ सायन्स अँड विथ सो मच टेक्नॉलॉजी आपले अप्लायन्सेस जे ह्या एज ग्रुपला ट्रीट करायला आता आपल्याकडे आहेत ते खूप सिम्पल आहेत आणि खूप खूप कम्फर्टेबल आहेत. सो ह्याच्यात पेन हा फॅक्टर
ॲब्सोल्युटली नाही आहे. त्यामुळे त्यांना जेव्हा कळतं की पेन ह्याच्यात नाहीच आहे तेव्हा ती ट्रीटमेंट ॲक्सेप्ट करणं खूप सोयीस्कर होतं. पेरेंट्स खूप बिझी आहेत, त्यांना लक्षात म्हणजे त्यांना एवढा वेळ द्यायला म्हणजे नसतो मुलांकडे की बाबा ते घालतायत की नाही किंवा करतायत की नाही. सो देर आर लॉट ऑफ अप्लायन्सेस विच कॅन अकॉमोडेट दीज बिझी लाईफस्टाईल ऑफ द पेरेंट्स अँड ऑल्सो हेल्प टू करेक्ट द मालक्लुजन इन द चाइल्ड. सो असे आपल्याकडे अप्लायन्सेस असल्यामुळे इट हॅज बिकम इझी अँड सक्सेस रेट इन दिस एज ग्रुप इज ट्रेमेंडस. जसं की ते केल्यानंतर नक्कीच दिसायला ते चांगले दिसतात. करेक्ट. पण फक्त हे दिसण्यापुरतं आहे का की ऍक्च्युअली त्याचा आपल्याला हेल्थ वाईज पण उपयोग होतो. म्हणजे अनेक जी मुलं आजारी पडतात म्हणजे ते जे काही गोष्टी आहेत ते पण करेक्ट होऊ शकतात मे बी बिकॉज ऑफ दिस थिंग्स. येस ऑफकोर्स. कारण काय आहे ना ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट ना ॲक्च्युली अजिबात कॉस्मेटिक ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे ही कुठच्याच वेमध्ये इट इज नॉट फॉर कॉस्मेटिक करेक्शन. पण लोकांचा असं म्हणजे गैरसमज आहे की दात सरळ म्हणजे मला चालतात वेडेवाकडे दात सो असू द्यावे आणि म्हणजे आय एम ओके विथ दिस. बट द थिंग इज दॅट दात वेडेवाकडं असणं किंवा जॉ बोनचं करेक्शन जे आहे हे मोर फंक्शनल पार्ट आहे, आपल्या बॉडीचा एक फंक्शनल पार्ट आहे. सो काय होतं की ह्या एज ग्रुपमध्ये आपण हे जर का करेक्ट केलं तर बऱ्याच रीतीने पुढे येणारे प्रॉब्लेम्स म्हणजे नॅचरल दात आपले लाईफ लॉंग कसे टिकणार जर का त्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल, जर का दात व्यवस्थित पोझिशन्ड असतील, जर का बाईट एकदम बॅलन्स्ड असेल आणि बाकी जे स्ट्रक्चर आहेत तुमच्या ओरोफेशियल मसल्स म्हणा हे कम्प्लिटली इन सिंक असतील तर तुमचे नॅचरल दात एकदम व्यवस्थित टिकू शकतात. सो दीज ट्रीटमेंट्स आणि ह्या एज ग्रुपमध्ये आपण आपला मेन ऑब्जेक्टिव्हच हा असतो की आपण हे सगळ्या गोष्टी टिक करतो की तुमचे जॉ पोझिशन आहेत की नाही, येणाऱ्या दातांना जागा आहे की नाही. लाईक फॉर एक्झाम्पल आता काही मुलं तोंड उघडं ठेवून झोपतात. खूप पेरेंट्स सांगतील तुम्हाला की माझा मुलगा ना तोंड उघडं ठेवून पण तो खूप दमतो ना म्हणून तो तोंड उघडं ठेवून झोपतो. विच मे नॉट बी ट्रू. कारण काय ह्या मुलांना कधी कधी ब्रीदिंग ऑल्सो इज अन इश्यू. जेव्हा वरचा जबडा पुढे असतो किंवा मुलं अंगठे चोखतात सो त्याच्यामुळे हा जबडा किंवा हा भाग किंवा समोरचे दात हे पुढे येतात. तर त्याच्यामुळे जो आपल्या टाळूचा जो शेप आहे ना तो पूर्ण बदलतो आणि तो डीप होत जातो. डीप झाल्याने आपलं ब्रीदिंग कुठे ना कुठे अफेक्ट होतं, लोअर जॉ पोझिशन अफेक्ट होते आणि फंक्शनली ही मुलं त्यांना ब्रीदिंग त्या क्वालिटीचं ब्रीदिंग करता येत नाही विच इज वाय ते माउथ ब्रीदिंग ॲज अ कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम करतात. सो ऑल दीज थिंग्स आपल्याला म्हणजे ॲज अ ले पर्सन नाही समजू शकत. सो इफ यू टेक एन ऑर्थोडॉन्टिक ओपिनियन तर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की का ह्या ट्रीटमेंट्स मग तुमच्या मुलासाठी म्हणजे कसा ते फायदा करू शकतील. सो डॉक्टर अनेक यंग पेशंट्स तुमच्याकडे येतात तर अगदी यंगेस्ट पेशंट जो तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याला ट्रीट केलं तर एखादा काय असा अनुभव आम्हाला सांगू शकाल का? तर असे खूप अनुभव आहेत बट माझ्याकडे मला आता एकदम स्टार्कली आठवतं आहे म्हणजे एक मुलगी माझ्याकडे आली होती जेव्हा ती 6-6.5 वर्षाची असेल म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा आणि ती जस्ट बाय द वे यायची बिकॉज तिच्या बहिणीची अपॉइंटमेंट असायची. बट तिचे दात बऱ्यापैकी पुढे होते आणि मी तिच्या आईला 1-2दा सांगितलं होतं की हिला ही ट्रीटमेंटची गरज आहे. पण देन एक कॉमन मिथ आहे की हे सगळे दात पडले आणि मग तुमचे नवीन आले की मग आपण सुरू करायचे. पण मी त्यांना खूप म्हणजे एक्सप्लेन करून सांगितलं की तिला खूप गरज आहे. ती मुलगी खूप शाय होती इन जनरल म्हणजे कायम कोणाला बघितलं की आईच्या मागे जाऊन लपायची किंवा कमी हसायची, कमी बोलायची. तर तिच्या पेरेंट्सला वाटायचं हे तिचं नेचर आहे आणि दिस इज हाऊ शी इज अ इंट्रोवर्ट. सो बेसिकली तिच्या आईला मी बरेचदा कन्व्हिन्स केलं की नाही तिला खूप गरज आहे अँड यू शूड टेक अप ट्रीटमेंट फॉर हर. सो हर मदर ऑल्सो हॅड अ लॉट ऑफ फेथ. सो त्यांनी म्हटलं ठीक आहे की आपण सुरू करूयात आणि वी स्टार्टेड गिविंग हर ट्रीटमेंट ज्याच्यानी तिचे दात बऱ्यापैकी पुढे होते आणि तिला ओठ पूर्ण बंद व्हायचे नाहीत त्याच्यामुळे. सो त्यामुळे ती कायमच हसताना सुद्धा एकदम ऑकवर्ड स्माईल होती तिची. मग तिला 1 ते 1.25 वर्ष ही ट्रीटमेंट चालली जेणेकरून तिचा वरचा जॉ, त्याचं पोझिशन, दाताची पोझिशन, त्याची ठेवण, तिचं स्पीच हे सगळं हळूहळू तिच्या आईला कळलं की क्लिअर होत गेलेलं आहे. सो आफ्टरवर्ड्स तिच्या आईने मला म्हणजे हा सगळ्यात मोठा रिव्ह्यू होता माझ्यासाठी आय गेस. तर तिने मला येऊन सांगितलं की माझ्या मुलीनी ना इलोक्युशन कॉम्पिटिशनमध्ये ती जिंकली आणि आफ्टर सो मेनी इयर्स आय सॉ हर फर्स्ट टाइम ऑन स्टेज अँड शी वॉज टॉकिंग सो कॉन्फिडेंटली आणि आय थिंक दॅट वॉज द बिगेस्ट इवन वी फील सो गुड वेन पेशंट्स
कम अप अँड टेल की त्यांच्यामध्ये हा एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. येस, नक्कीच. मला वाटतं बोलायला तर मदत होत असेल मे बी बिकॉज ऑफ द करेक्शन, पण जसं चावायला आहे, डायजेशनला आहे, त्याच्या अनेक फायदे असतील ना. करेक्ट. सो मेनी लेवल्स. सो सगळ्यात पहिले म्हणजे डायजेशन अँड च्युईंग. सो च्युईंग बेटर असेल, दाताची पोझिशन म्हणजे खूप मुलं तुम्ही बघितलं तर स्लो इटर्स असतात. आई वडील येऊन सांगतात की नाही त्याला खूप अर्धा 1 तास लागतो जेवायला. बट मे बी आय एम नॉट सेईंग ऑल, बट काही लोक त्यांच्यामध्ये असे असू शकतात, काही मुलं की ज्यांना खरंच चावता येत नाही आहे बिकॉज ऑफ द पोझिशन ऑफ द टीथ. सो दॅट नीड्स टू बी आयडेंटिफाईड. इफ दॅट इज करेक्टेड, च्युईंग बिकम्स मच फास्टर, बेटर, डायजेशन इज बेटर. सेकंडली मी जसं म्हटलं ब्रीदिंग खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. सो जर का आपला एअरवे क्लिअर असेल आणि जॉ बोन जो अप्पर जॉ आहे त्याची पोझिशन आणि लोअर जॉ पोझिशन ही खूप इन्फ्लुएन्स करते एअरवेला. सो वन्स दॅट इज करेक्टेड, द एअरवे इज ऑल्सो प्रिटी क्लिअर. आणि ड्रूलिंग असतं, कधी कधी मुलं लाळ गळते झोपेमध्ये. सो दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द जॉ पोझिशन. सो हेही क्लिअर होऊ शकतं. आणि ऑफकोर्स स्पीच, कारण काय दाताची पोझिशन आणि जॉ पोझिशन हे काही काही शब्द, कॉन्सोनंट्स किंवा काही शब्दांचा उच्चार, इवन स्पीच थेरपिस्टकडे तुम्ही गेलात तर दे विल सेंड यू टू एन ऑर्थोडॉन्टिस्ट सेईंग दॅट जॉ बोन पोझिशन आणि दाताची पोझिशन करेक्ट केली पाहिजे. सो ऑल दीज थिंग्स कॅन बी टेकन केअर ऑफ विथ ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट. मग अशी डॉक्टर तुम्ही जसं म्हणाल की जो 1 ते 1.5 वर्ष किंवा 1.25 वर्षापर्यंत ती ट्रीटमेंट घेते. करेक्ट. सो ही ट्रीटमेंट एवढी लॉंग असते का, मोठी असते का, आणि मग लहान मुलं तेवढं बसू शकतील का, तेवढं फॉलो करू शकतील का? सो ह्या ट्रीटमेंटचं ना लेंथ मोठी असते बिकॉज आपण नॅचरली करेक्ट करतोय. असं नाही आहे की तुम्ही आलात, आपण काहीतरी फिलिंग केलं आणि त्याचं झालं. आपण नॅचरली त्या दातांना मूव्ह करतोय किंवा आपण नॅचरली त्या जॉ बोनला करेक्ट पोझिशनमध्ये आणतोय, विच इज वाय द लेंथ ऑफ द ट्रीटमेंट. बट चेअर साईड टाईम आहे मुलाचा, म्हणजे एखादा मुलगा आला आणि ह्या ट्रीटमेंटला इट्स हार्डली 5 to 7 minutes or 10 minutes. सो तो and it's not painful, so it is a very very easily acceptable or and a very comfortable treatment. Only the length is more because इट इज लाईक वेट लॉस ना, आपण नॅचरली वेट लॉस करतो तेव्हा वेळ लागतो, तर तसंच आहे ते. सो इट्स जस्ट लाईक दॅट. सो नॅचरली दाताची पोझिशन जेव्हा आपण मूव्ह करतोय तेव्हा इट टेक्स टाइम. सो डॉक्टर, आपण प्री टीन बद्दल आता बोलू, पण आता जेव्हा ॲक्च्युअल टीनेज जेव्हा सुरू होतं आणि तेव्हा तर हे प्रॉब्लेम जास्त एक्सपिरियन्स होतात आणि ते अफेक्ट पण करतात मुलांना मोठ्या प्रमाणात. कधी कधी त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स हरतो, न्यूनगंड येतो, कॉम्प्लेक्स येतो. तर हे ह्या सगळ्याकडे ब्रेसेस हा पर्याय म्हणून तुम्ही कसा बघता ह्याच्याकडे? ॲक्च्युली आता मला खूप वर्ष झाली हे करताना, बट अर्लियर ना, म्हणजे आपण असं म्हणू शकतो 10 वर्ष अगोदर असं ट्रेंड होतं की मुलं पेरेंट्स मुलांना आणायचे की त्यांना ब्रेसेसची गरज आहे, दात वेडे वाकडे आहेत आणि आपल्याला हे करायला हवे आहेत वगैरे वगैरे, किंवा आम्ही लहानपणी नाही केले आणि आता पण आम्हाला कळतंय की करायला हवे होते म्हणून आम्ही आमच्या मुलांना आणलं आहे. बट आता तुम्ही मला एव्हरी पेशंट दॅट आय सी, द पेशंट or a teenager has got his parents because they feel the need, because त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस आहे, बिकॉज ऑफ सोशल मीडिया ऑफकोर्स. म्हणजे व्हॅनिटी हॅज बिकम सो मच इम्पॉर्टंट फॉर दिस एज ग्रुप. दो ॲज आय सेड, ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट इज नॉट व्हॅनिटी, बट ऑफकोर्स द बाय प्रॉडक्ट ऑफ दिस ट्रीटमेंट इज अ गुड स्माईल. आणि गुड स्माईल म्हणजे नॉट नेसेसरीली इज अ कॉस्मेटिक ट्रीटमेंट, बट बिकमिंग द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. सो आय थिंक ह्या गोष्टीसाठी हे टीनेजर्सच्या कॉन्फिडन्समध्ये खूप बूस्ट करतं. आधी असं होतं की ब्रेसेस मला लावायचे नाही आहेत, ते चांगले दिसत नाहीत म्हणून मी ही ट्रीटमेंट केली नाही. बट बिकॉज आता ह्याच्यात एवढे ऑप्शन्स आहेत, इनविजिबल ब्रेसेस आहेत, इनविजिलाईन सारखे, म्हणजे अलायनर्स, क्लिअर अलायनर्स. सो ह्या सगळ्यामुळे काय झालेलं आहे की ह्या मुलांना ह्या ट्रीटमेंट्स खूप इझी झालेल्या आहेत. आणि जर का आपण क्लिअर अलायनर्स वापरले इन्स्टेड ऑफ ब्रेसेस, तुम्ही ऐकले असेल क्लिअर ट्रेज असतात, सो त्याच्यामुळे ना इटिंग रिस्ट्रिक्शन्स येत ना, हायजीनचे काही रिस्ट्रिक्शन आहेत, म्हणजे यू जस्ट हॅव टू मेंटेन द टीथ द वे यू आर मेंटेनिंग. सो ह्याच, आणि मग कीड लावायची क्षमता कमी होते. सो ऑल दीज ऑप्शन्स आर अवेलेबल, आणि हे ऑप्शन्स हे मुलं खूप म्हणजे चांगल्या प्रकारे एक्सेप्ट करतात आणि त्यांच्या म्हणजे ओव्हरऑल खूप अबाईड करतात ह्या ट्रीटमेंटला दॅन बिफोर, बिकॉज ते त्यांच्याकडनं येतं, त्यांना ती गरज वाटते. म्हणून द सक्सेस रेट ऑफ दीज ट्रीटमेंट्स हॅव गॉन अप रिअली वेल इन लास्ट 10 years, आय मस्ट से. आणि आता काय होतं की बरीच मुलं
अदर दॅन अभ्यास इतक्या एक्स्ट्रा करिक्युलम गोष्टी करतात. Correct. म्हणजे कोणी सिंगिंग असेल Yes. किंवा कोणी स्पोर्ट्समध्ये असेल किंवा अजून कशात असतील, तर कुठेतरी दात पुढे असणं हे कुठेतरी एक हॅम्पर करतं त्यांच्या ग्रोथमध्ये किंवा त्यांच्या जर्नीमध्ये वगैरे. येस येस, म्हणजे विंड इन्स्ट्रुमेंट्स प्ले करताना किंवा कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स असतील. कारण काय असतं की दात जेव्हा पुढे आहेत तेव्हा मुलगा पडला तर ते दात तुटायची क्षमता, फ्रॅक्चर होण्याची क्षमता खूप जास्त आहे. सो इन दोज केसेस काय होत, म्हणजे अननेसेसरीली ट्रॉमामुळे तुमचा दात गेला आणि तो क्रॅक दिसतो आणि तुम्ही खूप मुला, म्हणजे 10मध्ये एका मुलाचा तुम्ही समोरचा दात चिप तुम्हाला दिसेल ज्यांचे दात पुढे आहेत त्याच्यात. सो ऑल दीज थिंग्स कॅन बी अवॉइडेड जर का आपण वेळेत ह्या ट्रीटमेंट्स केल्या तर आपले नॅचरल दात आपल्याला खूप चांगले फॉर रेस्ट ऑफ युअर लाईफ यू कॅन यूज इट अँड दे विल स्टे ऑल्सो वेल. काही आणि बिकॉज अप्लायन्सेस पण आता खूप आलेले आहेत. कधी कधी काय होतं की काही कोच असतात जे सांगतात की ब्रेसेस नाही चालणार ह्या ट्रीटमेंटसाठी. मग आम्ही इन दॅट केस आम्ही त्यांना स्पोर्ट्स गार्ड वापरायला देतो किंवा इनविजिबल ऑप्शन्स सजेस्ट करतो की ज्यांनी करून ते पडले, त्यांना फुटबॉल लागला, अजून काही बॉल लागला तर त्यांना ते ट्रॉमा होऊ नये किंवा इंजरी होऊ नये. त्यामुळे ऑप्शन्स पण आपल्याकडे खूप आहेत आणि प्लस ट्रीटमेंटचे फायदेही त्यांना माहितीच असतात, विच इज वाय ऑल इन ऑल इट विल हेल्प देम ओनली. पण एखादा काही असा किस्सा सांगू शकाल, म्हणजे जे हे अवांतर गोष्टी बऱ्याच करत असतात स्पोर्ट्समध्ये खास करून, तर बडिंग जे स्पोर्ट्स प्लेयर्स आहेत तर त्यांनी हे का करावं, म्हणजे त्याचा त्यांना पुढे येऊन कसा उपयोग होऊ शकतो? ॲक्च्युली माहिती का, बडिंग स्पोर्ट्स प्लेयर ना त्यांचे आयडल्स जे असतात ना त्यांचे पिक्चर्स घेऊन येतात की ह्यांनी ब्रेसेस लावले होते म्हणून रोनाल्डोने ब्रेसेस लावलेले म्हणून आम्ही करू. बट येस, सो फॉर एनी लाईक आय सेड कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स जे आहेत तर त्याच्यामध्ये गार्ड वापरणं किंवा दात पुढे असल्यामुळे ते चिप होणं ह्याची खूप जास्त संभावना असू शकते. सो इन दोज केसेस त्याला व्यवस्थित पोझिशन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे फॉर देम ॲज ॲथलीट्स ऑर प्लेयर्स. बरेचदा काय होतं की आता नाही नंतर करतो, म्हणजे जरा मोठा करेक्ट करेक्ट, तर त्याचाही म्हणजे दुष्परिणाम होऊ शकतो, म्हणजे ते उलट लवकर केलेलंच बरं. ऑफकोर्स, कारण लवकर केलं तर मी म्हटलं तसं की बोन आपलं तेव्हा सॉफ्ट असतं. सो जेव्हा आपण लवकर ट्रीटमेंट करतो तेव्हा आपण ॲक्च्युली कॉजला ट्रीट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल वरचा जॉ बाहेर आहे तर मग आपण ॲक्च्युली तो जॉ आत घेऊ शकतो, म्हणजे वरचा जबडा आत घेऊ शकतो दातांसोबत. जेव्हा तुम्ही अडल्टहूडमध्ये येतात, म्हणजे हाच मुलगा समज यांनी स्किप केली ट्रीटमेंट आणि ह्या 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी जेव्हा ते लग्नाचं वय येतं तेव्हा त्यांना ते खूप बॉदर करायला लागतं, तेव्हा ते येतात. तेव्हा आपण काय करतो की जॉ तर आपण आत नाही घेऊ शकत ॲट दॅट एज बिकॉज त्याचं स्ट्रक्चर ऑलरेडी फॉर्म झालेलं आहे. मग आपण 4 दात काढतो, प्रीमोलस काढतो आणि मग तो जॉ आणि दात आपण मागे खेचतो. नॉट दॅट इट इज अ रॉंग फॉर्म ऑफ ट्रीटमेंट, बट जर का आपण ह्यांना अर्ली टॅप करू शकलो तर ही पूर्ण प्रोसिजर आहे. एवढं इन्व्हेजिव्हनेस 4 दात काढण्याचा पर्सनली मला अजिबात आवडत नाही 4 दात काढायला, कारण की गुड 4 टीथ वी लूज. आणि म्हणून आय ऑलवेज टेल देम की जर का लवकर आलात ना तर हे कम्प्लिटली अवॉइड होऊ शकतं. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टॅप देम ॲट अर्ली एज. तुम्ही आय थिंक अनेक स्कूल्समध्ये तुम्ही कनेक्टेड असता आणि त्यांच्यावर काही ना काहीतरी करत असता. तर एक ओव्हरऑल तुमचा एक अनुभव ठाण्यात कसा राहिलेला आहे? तुम्ही गेले अनेक वर्ष प्रॅक्टिस करताय. क्रिएटिव्ह स्माइल्समध्ये जेव्हा ही मुलं येतात तर त्यांना एक एक्सपोजर कसं मिळतं, त्यांचा एक्सपिरियन्स कसा असतो? वेल, मला असं वाटतं की क्रिएटिव्ह स्माइल्समध्ये पर से बोलायला गेलो आपण तर ही मुलं जेव्हा आम्ही एकतर ना होलिस्टिक ट्रीटमेंटमध्ये वी बिलीव्ह. कारण काय, जेव्हा मुलगा आमच्याकडे येतो तेव्हा फक्त त्याचा एक पर्टिक्युलर पार्ट, एक ॲस्पेक्ट आपण बघत नाही डेंटल ट्रीटमेंटचा. वी मेक शुअर दॅट एव्हरीथिंग वॉट एव्हर इज नीडेड फॉर द चाइल्ड. मग त्याच्यात काउन्सिलिंग आलं, त्या मुलांचं म्हणजे एक्सरसाइजेस आले, मसल एक्सरसाइजेस असतात. अलॉंग विथ दीज ट्रीटमेंट्स देर आर लॉट ऑफ मसल एक्सरसाइजेस विच कॅन हेल्प देम इन मेनी ways. फॉर एक्झाम्पल इन पेशंट ज्यांचं खूप एक्स्ट्रीम माउथ ओपनिंग राहतं, तोंड उघडं राहतं किंवा लिप सील होत नाही, तोंड बंद होत नाही. सो ह्या सगळ्या दृष्टिकोनामध्ये आमच्याकडे स्पेशलिस्ट आहेत हू वर्क विथ मी अँड देन वी होलिस्टिकली ट्रीट द चाइल्ड. सो आणि एक खेळीमेळीचं वातावरण असतं, कारण की मला लहान मुलं खूप आवडतात. त्यामुळे आय एम ऑलवेज म्हणजे व्हेरी कम्युनिकेटिव्ह विथ देम. त्यामुळे त्यांना एक ट्रीटमेंट आपण करतोय किंवा असं काहीतरी गहन एन्व्हायरमेंट आहे जिथे करून आपण एका क्लिनिकमध्ये जातोय किंवा हॉस्पिटलमध्ये जातोय असं आम्ही कधीच ठेवत नाही. आमच्याकडे सतत काही ना काही, दिवाळी आता आली की वी कीप सम गिव्ह अवेज, छोटे छोटे आम्ही कॉन्टेस्ट ठेवतो अराउंड चिल्ड्रन्स डे. सो दे ऑलवेज लव टू कम अँड दे रिअली लाईक द ॲटमॉस्फिअर, आय फील.
सो डॉक्टर, आपण लहान मुलांबद्दल चर्चा केली, तरुणांबद्दल केलं आणि आता मोठ्यांबद्दल. अनेकदा असं मोठ्यांना वाटतं की बहुतेक आता वेळ निघून गेली, आता हे मला काही शक्य नाही. तर असं होतं का की आता हे आपण नाही करू शकत किंवा एका पर्टिक्युलर एज पर्यंत हे करता येईल, असं काय असतं? ॲक्च्युली जोपर्यंत तुमचे दात हेल्दी आहेत तुम्ही ही ट्रीटमेंट कधीही घेऊ शकता. पास्ट 10 वर्षामध्ये अडल्ट्समध्ये ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट ह्याचं प्रमाण खूप जास्त मी वाढताना बघितलेलं आहे. कारण आधी ब्रेसेसशिवाय दुसरं आपल्याकडे इंडियामध्ये ऑप्शन्स नव्हते. आता बाकी खूप डिस्क्रीट ऑप्शन्स आले आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्ही ट्रीटमेंट करताय पण कोणाला कळणार नाही आहे. कारण की खूप लोकांची ती गरज आहे की दिसलं नाही पाहिजे, विच इज ऑब्वियस. मला पण आज सांगितलं ब्रेसेस लावायला तर मे बी आय विल बी स्केप्टिकल. सो इफ देर इज अ इनविजिबल ऑप्शन आय विल थिंक अबाउट द ट्रीटमेंट, जे ह्या अडल्ट पेशंट्समध्ये झालेलं आहे. त्यामुळे ही आणि ना ह्याचे खूप बेनिफिट्स पण त्यांनी उपभोगलेत आणि त्यांनी रेफर केलेले आहेत. मग कारण काय, एज ग्रुप ह्या ट्रीटमेंटला क्रायटेरिया नाही आहे. दात हेल्दी असणं हा ट्रीटमेंटचा क्रायटेरिया आहे. की दात अगदीच गेलेले आहेत, किडलेले आहेत किंवा खूप जास्त हलत आहेत तर मग आपण ही ट्रीटमेंट नाही करू शकत. बट ॲज लॉंग एज युअर टीथ आर हेल्दी वी कॅन व्हेरी वेल डू दिस ट्रीटमेंट. इनफॅक्ट माय ओल्डेस्ट पेशंट इज ऑलमोस्ट 80-82 when she took the treatment. त्यांचं मोटिवेशन बघून फॉर द ट्रीटमेंट इट वॉज फॅन्टॅस्टिक, यू नो. कारण काय, शी वॉन्टेड टू मेक शुअर की जे नाही झालेलं आहे त्यांचं, आणि शी ऑलवेज हॅड ग्रेट सेट ऑफ टीथ. बट एजिंगमुळे काय होतं, दातांची झीज होते आणि त्याच्यामुळे त्याचं दात शिफ्ट होऊ शकतात. त्याला आम्ही पॅथॉलॉजिक मायग्रेशन म्हणतो. सो ह्याच्यामुळे काय होतं की आधी माझी स्माईल खूप छान होती पण आता सडनली मला फटी यायला लागल्यात, माझी एकीकडे दात बाहेर यायला लागलेले आहेत आणि मग मला खाताना व्यवस्थित होत नाही आणि माझी स्माईल चांगली दिसत नाही, ही त्यांची कंप्लेंट होती. आणि वेन दिस ट्रीटमेंट वॉज एक्सप्लेन टू हर, त्यांची 1-1.25 वर्ष ट्रीटमेंट चालली. आफ्टर द ट्रीटमेंट शी इज सो हॅपी नाव की स्माइलिंग इज गुड, इटिंग इज गुड. आय मीन तुम्ही त्यांना बघितलं तर तुम्ही त्या वाटणारच नाहीत 80-82. आणि विथ दिस न्यू एलिव्हेटेड कॉन्फिडन्स शी इज व्हेरी व्हेरी हॅपी राईट नाव. थोडक्यात असं काही एज नाहीये की या एज नंतर आपण हे करू शकत नाही, करता येणार नाही, कुठल्या एज मध्ये करता येईल. करेक्ट. आणि ऑफकोर्स आपले जेव्हा प्रोफेशनल लाईफ आपलं चालू असतं तर त्यावेळेला पण हे आपल्याला ऑफकोर्स इनविजिबल काही गोष्टी वापरून वी कॅन कंटिन्यू. डेफिनेटली त्याला काही कुठेही बाधा येत नाही. कोणी कॉर्पोरेट्स असतील किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये असतील ज्यांना खूप इम्पॉर्टंट आहे की ट्रीटमेंट तर करायची आहे पण दिसली नाही पाहिजे, लुक्स हॅम्पर नाही होता कामा. अँड वाय आय मीन जस्ट सब्जेक्ट ऑल दीज पेशंट्स ओनली, बट इन जनरलच सगळ्यांना असं हवं असतं की एस्थेटिक आजकाल खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. सो ह्या सगळ्यांसाठी देर इज दिस ऑप्शन ऑफ इनविजिबल ब्रेसेस आणि व्हाईट दिसणारे ब्रेसेस आहेत. सो जेणेकरून त्यांना म्हणजे कम्प्लिटली डिस्क्रीट वेमध्ये ही ट्रीटमेंट करता येते. एखाद्याला म्हणजे त्याची बाईट ही चुकीची आहे, म्हणजे बॅड बाईट आहे, हे कसं त्यांनी ओळखावं, कसं समजावं आणि कधी भेटावं ॲक्च्युली? करेक्ट. सो ॲक्च्युली हे सेल्फ असेस करणं डिफिकल्ट आहे. पण एखादा पेशंट ज्याला वारंवार डेंटल ट्रीटमेंट लागत असेल, सो एव्हरी ऑल्टरनेट इयर्स तो जाऊन डेंटिस्टकडे ही कॅप, मग परवा उद्या ती कॅप, किंवा हे फिलिंग ते फिलिंग असं करत असेल, सो त्यांनी हे असेस करून घ्यावं की त्याची इज द बाईट द रिझन फॉर हिज रिपीटेड डेंटल कंप्लेंट्स. किंवा एखाद्या पेशंटला खूप जॉ पेन असेल, हेडेक्स असतील, सकाळी उठल्यानंतर जॉ स्टिफनेस वाटत असेल, पूर्ण जॉईंटच्या अराउंड स्टिफनेस वाटत असेल किंवा तोंड उघडताना असा कटकट आवाज येतो. सो दोज पेशंट्स कॅन शुड असेस वेदर द बाईट इज अ प्रॉब्लेम फॉर ऑल दीज थिंग्स. किंवा आधी माझे दात खूप चांगले होते, आता पिवळे दिसायला लागले आणि झिजलेत पूर्णपणे आणि सेन्सिटिव्हिटी डेव्हलप झालेली आहे. सो म्हणजे काहीतरी बाईट इश्यू आहे. सो दोज पेशंट्स शुड आयडियली गो टू अन ऑर्थोडॉन्टिस्ट टू गेट देमसेल्व्स असेस की ह्याला खरंच गरज आहे, म्हणजे मला ह्या ट्रीटमेंटची गरज आहे की नाही आहे. किंवा इवन गम्स समज सुजत असतील तर कधी कधी काय होतं, त्याला आम्ही ट्रॉमॅटिक बाईट म्हणतो, म्हणजे बाईट चुकीची असते आणि त्याच्यामुळे हिरडीवर परिणाम होतो. आणि मग म्हणजे आपण हिरडीची ट्रीटमेंट करत राहतो पण आपण बाईटकडे समज लक्ष दिलं नाही तर हे वारंवार होत राहतं. सो ऑल दीज पेशंट्स, आणि इन जनरल तुम्ही तुमच्या डेंटिस्टला विचारू शकता की इज बाईट अ प्रॉब्लेम आणि त्यांची बाईट व्यवस्थित आहे का. अँड ऑल दीज पेशंट्स कॅन टेक अप ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट टू इम्प्रूव्ह and to reduce the frequency of dental visits and frequency of dental treatments in general.
आणि अजून एक मोठा एक विषय जो आता दिसतोय आणि जो आपण सगळेच अनुभवतोय की लाईफस्टाईल डिसऑर्डर्स खूप वाढलेले आहेत आणि खास करून अगदी 30 पासून 40 पासून आता ते सगळं रिव्हर्स होत चाललंय. थोडंसं ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड किंवा डायबिटीज वगैरे. तर कुठेतरी दात चांगले असणं, दात आत असणं किंवा करेक्ट असणं, म्हणजे गुड बाईट, ह्या सगळ्या गोष्टी काही प्रमाणात तरी आपल्याला ते प्रिव्हेंट करता येऊ शकतील, थोडा लांब ठेवता येऊ शकतील. ॲब्सोल्युटली. म्हणजे बाईट करेक्ट असण्यामुळे काय होतं की दाताची झीज होत नाही सगळ्यात पहिले, त्यामुळे तुमचं च्युइंग चांगलं राहतं, त्यामुळे तुमचं डायजेशन चांगलं राहतं. दात सरळ असतील तर तुम्ही त्याला व्यवस्थित चांगलं मेंटेन करू शकता, तुमचं ब्रशिंग, फ्लॉसिंग खूप चांगलं होऊ शकतं आणि त्याच्यामुळे गम्स हेल्दी राहू शकतात. किंवा तुमचे बाईट व्यवस्थित असेल आणि दाताची पोझिशन व्यवस्थित असेल तर तुम्हाला जॉच्या जॉईंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते होण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. त्यामुळे तुमचं जॉ जॉईंट चांगलं राहू शकतं. आणि तुम्ही बघितलं असेल की एखाद्या एजनंतर म्हणजे 50शीत आल्यानंतर वगैरे विमेन स्पेशली विल कंप्लेन अ लॉट की माझी स्माईल आधी खूप चांगली होती, आता माझं सगळं असं पडलंय किंवा माझा गाल खूप चावला जातोय. सो ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड विथ युअर बाईट आणि बाईट करेक्शननी ह्या सगळ्या गोष्टी कॅन बी टेकन केअर ऑफ व्हेरी वेल. डॉक्टर, अजून एक थोडंसं असं एक असतं लोकांचं, एक मे बी कन्फ्युजन असेल ते किंवा एक मिथ असेल की आपण फार उशिरा ट्रीटमेंट घेतोय त्यामुळे एखादी ही ट्रीटमेंट आपल्याला लाभेल की नाही लाभणार, म्हणजे मे बी हे मी आधी केलं असतं तर लाभली असती. तर असंही काय आहे की ह्याला मग जास्त वेळ लागतो कारण मी उशिरा ट्रीटमेंट घेतो? नाही. सो जेव्हा अडल्ट्स येतात ना आमच्याकडे तेव्हा आमचे ऑब्जेक्टिव्ज ऑफ ट्रीटमेंट आर व्हेरी डिफरंट. लाईक आय सेड, इट हॅज टू बी व्हेरी कस्टमाइज प्लॅन. म्हणजे आता तुम्ही समज माझ्याकडे आलात तर मी एखाद्या 14 वर्षाच्या मुलाला जसं ट्रीट करेन तसं मी तुम्हाला करणार नाही. आय हॅव टू अंडरस्टँड की तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, की आत्ताची काय परिस्थिती आहे दाताची, जेणेकरून तुम्हाला म्हणजे लॉन्जिटिव्हिटी ह्याची कुठे कॉम्प्रोमाइज होती आहे. सो मला ही ट्रीटमेंट त्याच ॲस्पेक्टनी करायला म्हणजे लागली पाहिजे आणि तशी केल्यानेच तुम्हाला तो फायदा होऊ शकतो. पण असं काही नाही की बिकॉज एज जास्त आहे त्यामुळे लेंथ खूप जास्त होणार आहे. ॲज लॉंग ॲज आर ऑब्जेक्टिव्ज आर व्हेरी क्लिअर अँड व्हेरी प्रॅक्टिकल, ही ट्रीटमेंट खूप इझिली तुम्ही घेऊ शकता. ह्या ट्रीटमेंट्स आता अशा बऱ्याच आलेल्या आहेत आणि नवीन येत आहेत, इनोव्हेशन पण ह्यात खूप आहेत, ॲडव्हान्समेंट्स खूप आहेत. तर क्रिएटिव्ह स्माईल पुरतं जर बोलायचं झालं तर आपण नेमकं आपल्याकडे कोणकोणत्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि नेमकी कोणी कुठली ट्रीटमेंट घ्यावी हे कसं कळेल आणि कसं करावं? करेक्ट. सो आपल्याकडे सगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. म्हणजे ऑल ॲडव्हान्स्ड फॉर्म ऑफ ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट और इन जनरल डेंटल ट्रीटमेंट हे सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. इनफॅक्ट क्रिएटिव्ह स्माइल्स हे वन ऑफ द फर्स्ट क्लिनिक्स होतं इन ठाणे टू हॅव म्हणजे डिजिटल सिम्युलेशन, डिजिटल स्कॅनर्स आणि द मोस्ट ॲडव्हान्स्ड फॉर्म ऑफ ट्रीटमेंट्स. आणि आपण ह्या ट्रीटमेंट्स एकदम रेग्युलर बेसिसवर खूप वर्ष गेले करत आहोत. त्यामुळे एक्सपर्टीज म्हटलं तर, टेक्निकॅलिटी म्हटलं तर वी आर व्हेरी वेल इक्विप्ड इन ऑल दीज एरियाज. सो विच इज वाय येणाऱ्या पेशंटला एकदम कस्टमाइज त्यांना सूट होईल असा आणि त्यांच्या आयुष्यात त्याचा खरंच खूप म्हणजे फायदा होईल अशी ट्रीटमेंट्स त्यांना मिळू शकते. आणि कॉस्ट वाईज जर म्हणायचं झालं की हाऊ अफोर्डेबल आर दिस ट्रीटमेंट्स, कारण ती पण एक लोकांमध्ये एक थोडं हे आहे की हे महागड्या असेल ट्रीटमेंट म्हणून की बघूया नंतर करू किंवा आता नको. ॲब्सोल्युटली. ह्या ट्रीटमेंट्स ना खूप रेंजमध्ये आहेत. म्हणजे बिकॉज अप्लायन्सेस खूप आहेत त्यामुळे ह्याची खूप रेंज आहे. जसं पेशंट म्हणजे काय आहे की नीड बेस्ड ही ट्रीटमेंट. म्हणजे आता आपल्याला दात दुखला तर आपण जातो आणि रूट कनाल करून घेतो, मग आपण बघत नाही की काय आहे. पण बिकॉज या प्रिव्हेंटिव्ह फॉर्म ऑफ ट्रीटमेंट्स आहेत म्हणून तुम्ही जो म्हणता हा क्वेश्चन एकदम व्हॅलिड आहे की मग मला हे अफोर्ड होतंय की नाही, किंवा अफोर्ड म्हणण्यापेक्षा त्या टाईम झोनमध्ये मला त्याचं किती महत्त्व आहे, किती प्रायोरिटी वर मी हे केलं पाहिजे. सो यू कॅन ऑलवेज प्लॅन अँड गेट दीज ट्रीटमेंट्स डन. बट हॅव्हिंग सेड दॅट, जर काही प्रिव्हेंटिव्ह फॉर्म ऑफ काही गोष्टी आपण केल्या आणि काही या ट्रीटमेंट्स घेतल्या तर मेजरली आपण जो नंतर खर्च करणार आहोत जे आर्टिफिशियल दातांवरती, आणि हा आपण खर्च जर का टाळू शकलो ह्या ट्रीटमेंट्स घेतल्याने, तर आपण हे वी शुड वेट डाऊन की मग ह्याचं किती प्रायोरिटी आणि ह्याला कसं प्रायोरिटाईज करायचं. ॲक्च्युली मगाशी मला एक विचारतो म्हणून मी तो आता विचारतो की लहान वयात आता मुलाला जेव्हा दात येत आहेत आणि ते दात पुढे येऊ नयेत, कारण बरेच आई वडिलांचे दात पुढे असतात, मग त्यांना असं वाटतं की अरे ॲटलिस्ट मुलाचे दात तरी पुढे येऊ नयेत, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे जेणेकरून ते दात पुढे येऊ नयेत?
वेल, पुढे येऊ नये आपल्या हातात नाही आहे. जेनेटिकली समज एखाद्याची ठेवण एका पद्धतीने असेल तर ते तसं होणारच आहे. बट अर्ली ट्रीटमेंट इज व्हॉट यू कॅन ऑप्ट फॉर. तुम्ही तुमच्या मुलाला 6-7 वर्षात जर का आणलं आणि तुम्ही ह्या ट्रीटमेंट्स फॉलो केल्या तर तुम्ही खूप इझिली, कम्फर्टेबली आणि लेस इन्व्हेजिव्ह फॉर्ममध्ये तुम्ही ह्याचं करेक्शन करू शकता आणि तुमच्या मुलांना खूप हेल्दी म्हणजे बाईट किंवा जॉ स्ट्रक्चर किंवा टीथ आणि अ व्हेरी गुड लुकिंग स्माइल तुम्ही कायम मेंटेन करू शकता. येस, क्रिएटिव्ह स्माइलचा कायम एक होलिस्टिक अप्रोच राहिलेला आहे. म्हणजे तुमचं अख्खं कुटुंब या सेवेत तुम्ही स्वतःला अर्पण केलेलं आहे. अगदी तुमच्या वडिलांपासून तुम्ही आहात, तुमचे भाऊ आहेत, तर हे सगळं एक ओव्हरऑल तुमच्याकडे कसं चालतं? हाऊ इज द वर्क कल्चर ओव्हर हिअर? सो वर्क कल्चर आमच्याकडे एकदम सिम्पल आहे, कारण आमच्याकडे जे मेजर डेंटल कामं असतात ना त्या सगळ्या स्पेशलिस्ट आमचे इन हाऊस आहेत. सो एखादा पेशंट जेव्हा येतो तेव्हा आम्ही बघतो की त्याचा एक ट्रीटमेंट प्लॅन चॉकआउट केला जातो आणि जो स्पेशलिस्ट ते काम करतो त्या हिशोबाने ते म्हणजे इंटरडिसिप्लिनरी आम्ही एक अप्रोच ठेवतो आणि लाईक यू नो इन ट्रू सेन्स वी गिव्ह ऑल द सर्व्हिसेस अंडर वन रूफ सो दॅट की पेशंटला कुठेही जायला लागू नये आणि त्यांना मॅक्सिमम बेनिफिट ह्या सगळ्याचा मिळू शकेल. हा आमचा कायमच आमचा आउटलुक असतो. सो डॉक्टर विजय देशपांडे खूप मोठं नाव आहे आणि तुम्ही त्यांचा आता वारसा पुढे घेऊन जाताय की ओव्हरऑल तुमच्या घरातलं हे कल्चर कसं होतं, काय होतं, म्हणजे तुम्ही ह्या डेंटल सेवेकडे कसं बघता? ॲक्च्युली मी डेंटल सोडून काही बघितलंच नाही असं मला आता इफ आय रिअली हॅव टू थिंक अबाउट इट. कारण माझी शाळा आमच्या क्लिनिकच्या खूप जवळ होती, त्यामुळे शाळेनंतर मी घरी कोणी नसायचं. माझी आई ॲडमिनिस्ट्रेशन बघायची आणि माझे बाबा खूप लाँग अवर्स काम करायचे. सो शाळेनंतर मी क्लिनिकमध्येच यायचे आणि क्लिनिकमध्ये एक आमच्यासाठी रूम होतं ठेवलेलं जिथे मी बसून अभ्यास वगैरे करायचे आणि मग नंतर ट्युशनला जात होते. सो हे खूप नॅचरली मला असं वाटतं म्हणजे विदाऊट एनी एफर्ट्स माझ्या आतमध्ये ते कुठेतरी भिनलं गेलं. बिकॉज वेन आय यूज टू कम खूप पेशंट्स बसलेले असायचे आणि त्यांना पण माहिती होतं. मग मी मला प्रश्न विचारायचे, आमची मैत्री व्हायची. आता ते मला खूप वर्षांनी भेटतात आणि इट फील्स सो गुड. आणि हे जसं माझे वडील कन्सल्टेशन करायचे किंवा पेशंटना एक्सप्लेन करायचे, माझी आई करायची, मी बाकी डॉक्टर्सना माझ्या बाबांच्या बरोबर बरेच डॉक्टर्स ट्रेन झालेत त्यांचं मी ऐकायचे. सो हे असं काही एफर्टफुली नाही बट जस्ट ऑर्गॅनिकली ते माझ्या कानावर पडत गेलं आणि मी तेच बघत गेले. घरी आल्यानंतर जसं मी म्हणजे अराउंड 14 to 15 इयर्स जेव्हा माझे 10वीचं वर्ष होतं तेव्हा माझे वडील बाहेर म्हणजे US गेले टू गेट ट्रेन फॉर इम्प्लांट्स आणि ही वॉज वन ऑफ द फर्स्ट फ्यू डेंटिस्ट फ्रॉम इंडिया टू गेट ट्रेन फॉर इम्प्लांट्स. तेव्हा इम्प्लांट्स आपल्याकडे नव्हतंच. सो माझ्या घरी आमच्याकडे ते ओल्ड VCR होतं आणि खूप सारे इम्प्लांटचे कॅसेट्स होते. त्यामुळे कधी कधी मी ते टॉम अँड जेरी वगैरे बोर झालं ना की त्याच्याऐवजी मी हे इम्प्लांट लावून मी बघत बसायचे सर्जरी. सो इट वॉज कुठल्या वयात म्हणतात? अराउंड 14 or 15 इयर्स. सो म्हणजे हे खूप नॅचरली मला असं वाटतं मी म्हणजे आय टूक इट अप आणि आय ऑलवेज वॉन्टेड टू बिकम अ डेंटिस्ट ऑर ऑर्थोडॉन्टिस्ट बिकॉज माय फादर हॅड टोल्ड मी सो. त्यांनी मला खूप 3 वर्षाच्या वयातच सांगितलेलं की तू ऑर्थोडॉन्टिस्ट बन. त्यामुळे ते माझ्या एकदम म्हणजे डोक्यात पूर्ण छापलेलं होतं की मी ऑर्थोडॉन्टिस्टच होणार आहे म्हणून. त्यामुळे इट जस्ट केम व्हेरी नॅचरल टू मी आय फील. आणि आता क्रिएटिव्ह स्माइलचा परिवार खूप मोठा झाला आहे. करेक्ट. हजारो लाखो पेशंट्सना तुम्ही ट्रीट केले राईट फ्रॉम तुमच्या वडिलांपासून ते आतापर्यंत. तर एक ओव्हरऑल ही तुम्ही ह्या फॅमिलीकडे कसं बघता? एक तुमचं त्यांच्यावर रिलेशनशिप कसं तयार झालं, ते नातं कसं तयार झालं आणि तुम्ही प्रत्येकाला खूप वेळ देता. म्हणजे तेही आम्ही बघतो की कम्युनिकेशन स्किल ह्यात खूप महत्त्वाचे असतात ना. प्रत्येकाला असं वाटतं की अरे आय शुड बी हर्ड, आय शुड बी लिसन. तर हे कसं तुम्ही तालमेल हा कसं जुळलेलं आहे तुमचं? दिवसातनं ना मी 10 ते 11 तास क्लिनिकमध्ये किंवा काम करत असते. सो मी माझ्या फॅमिलीपेक्षा जास्त वेळ तिकडेच आहे. सो अल्टिमेटली तुम्ही जितका वेळ तिथे घालता ते तुमचं ओव्हरऑल एक डेव्हलप होतंच. म्हणजे तो एक रिलेशन आमचं डेव्हलप झालेलंच आहे. अँड ओव्हर द इयर्स हे पेशंट्स येत आहेत आमच्याकडे. आता मे बी त्यांची सेकंड जनरेशन येतात, म्हणजे त्यांची मुलं, काही तर नातवंड म्हणजे माझ्या वडिलांनी ट्रीट केलेले त्यांची नातवंड मी आता ट्रीट करते. सो इट्स मोर लाईक अ फॅमिली रिलेशन. आणि ते आय डोंट लुक ऑर नन ऑफ अस आय फील लुक ॲट इट लाईक अ प्रोफेशन. इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ आवर लाईफ्स अँड दॅट
तो इमोशनल कनेक्ट जेव्हा असतो ना तुमच्या पेशंट्सबरोबर त्यांच्या वेलबिईंगमध्ये, तेव्हा ते तुमच्या कामात कुठच्या ना कुठच्या लेवलवर रिफ्लेक्ट होतं. अँड आय गेस ते ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स हे आमच्या कामातनं कुठेतरी रिफ्लेक्ट होतं अँड विच इज वाय द कम्युनिटी इज ग्रोईंग. राईट. आणि मला वाटतं ह्याच्यात जॉब सॅटिस्फॅक्शन तुम्हाला खूप मिळत असेल. म्हणजे तुम्हाला जे आवडतंय तेच तुम्ही करताय आणि परत वडिलांचा वारसा तुम्ही पुढे घेऊन जाताय. तर एक सॅटिस्फॅक्शन मिळणं, एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, म्हणजे जेव्हा पेशंट येऊन तुम्हाला परत भेटतो किंवा नंतर काही वर्षानंतर भेटतो, तर असं काही एक तो अनुभव तो काही शेअर करू शकाल का आमच्याबरोबर? इमेन्सली. म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे इट्स नॉट अ जॉब ओनली फॉर मी. सो आय डोंट फील मंडे ब्लूज. आय डोंट फील लाईक संडे संध्याकाळी मला असं कंटाळा येते की ओ गॉड उद्या मला कामाला जायचं, बिकॉज आय रिअली लुक फॉरवर्ड टू वर्क. बट ॲज फार एज तुम्ही कनेक्शन म्हणतात, जेव्हा आजही आमचे 3 सेंटर्स आहेत. ऑर्थोडॉन्टिक सेंटर माझं वेगळं आहे, पण आजही मी जेव्हा माझ्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाते तेव्हा कोणीतरी बाहेर बसलेलं असतं जे मला फक्त प्रीती म्हणून ओळखतं आणि ते म्हणतात, अरे तू 10वीत होती तेव्हा मी तुला बघितलेलं, और समथिंग लाईक दिस कम्स अप अँड देन दॅट हेल्प्स अस डेव्हलप दॅट म्हणजे कामाकडे आपुलकी किंवा पेशंट्सच्या टुवर्ड्स आपुलकी ही त्यांनीच आय गेस डेव्हलप होते. नाही, तुम्ही खूप हसत खेळत आणि छान पद्धतीने हे करताय, पण तसं हे फार चॅलेंजिंग पण आहे ॲट टाइम्स. आणि तसं कसं की यू हॅव टू केटर एव्हरी क्लायंट, एव्हरी पेशंट इन अ सेम वे. तर हे कसं तुम्ही साध्य केलं इतक्या वर्षात, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? आय गेस डिसिप्लिन आणि द वर्क कल्चर जे आमच्यामध्ये आहे हॅज कम फ्रॉम आवर फादर. आणि वेन यू कन्सिस्टंटली प्रॅक्टिस इट, तर आपोआप इवन म्हणजे कठीण काम काय असतं, मे बी प्रोसिजर कठीण असेल किंवा एखादा पेशंट कठीण असू शकतो, बट इफ यू आर कन्सिस्टंट अँड डिसिप्लिन्ड अँड व्हेरी क्लिअर इन द वे यू वर्क, ऑल दीज विल बी स्लोली अँड स्टेडीली आपण हे सोपं करत जाऊ शकतो आणि आपण स्टील वी कॅन गिव्ह द बेस्ट सर्व्हिस टू द पेशंट. बरोबर. एक थोडंसं गमतीचा भाग की जेव्हा आपण भेटतो अनेकांना, तर तेव्हा तुमचं लक्ष पहिल्यांदा समोरच्या दातांकडे जातं. ॲब्सोल्युटली. मी मूव्ही जरी बघत असेल तरी माझा पूर्ण लक्ष फक्त त्या व्यक्तीच्या दाताकडेच जातं कायम. सो एक लास्ट प्रश्न असा की एक जाता आता एक जे आपला ऑडियन्स आहे जो हे बघत असतो पॉडकास्ट, त्यांना तुम्ही काय पीस ऑफ ॲडवाईस द्याल, काय सांगू शकाल? So as far as orthodontic treatment is concerned, it is not a cosmetic treatment. It is the biggest myth की दात सरळ असणं हा एक चॉईस आहे. ॲब्सोल्युटली ते चुकीचं आहे. इट्स नॉट अ चॉईस. हे खूप नेसेसरी आहे सो दॅट तुमचे हेच दात खूप वर्ष तुम्हाला टिकले पाहिजेत. सो ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंटला व्हॅनिटीच्या दृष्टिकोनातनं न बघता एक फंक्शनल पर्स्पेक्टिव्हनी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला आढळतं की तुमची बाईट बरोबर नाही आहे, कोणी सांगतं किंवा तुम्ही एक्सपिरियन्स करता किंवा तुम्ही मुलांमध्ये बघता, ॲट दॅट पॉईंट डोंट सेल्फ जज की हे इम्पॉर्टंट आहे की नाही. जस्ट गो टू अ ऑर्थोडॉन्टिस्ट आणि टेक एन ओपिनियन. देर इज नो हार्म इन टेकिंग एन ओपिनियन फ्रॉम देम. डॉक्टर, थँक्यू सो मच आमच्यावर इंटरॅक्ट केल्याबद्दल. सो जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की हा प्रत्येक पॅरेंटसाठी हा खरं मस्ट वॉच पॉडकास्ट होता आणि मला वाटतं ते खरं ठरलं, कारण इतके प्रश्न आपले असतात आणि मला वाटतं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला पॉडकास्टमधून मिळालेली आहेत. नॉट जस्ट आपल्या मुलांबद्दल पण आपल्याबद्दलचे जे काही आपले प्रश्न होते आपल्या मनातले, त्याची उत्तरं डॉक्टर प्रीती कुलकर्णी आपल्याला दिलेली आहेत. तुर्तास इथेच थांबतो. आमचा चॅनल नक्की तुम्ही लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला बघत राहा. धन्यवाद.